जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला एक लेक्चर घेतलं होतं. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की वर्ग कशा पद्धतीने आपल्याला काढायचे. बघा, तिथला एक टॉपिक आपला सुटला होता की वर्गमूळ कशा पद्धतीने काढता येतील. ठीक आहे. बघा, आता वर्ग काढायचा होता म्हणजे काय करत होतो आपण. सपोज आपल्याला काय करायचं आहे बघा, 4चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे. 4चा वर्ग काय येतो आपला 16 येतो. आता वर्गमूळ काढायचं म्हणजे काय बघा, इथून आपल्याला रिटर्न यायचं आहे. ठीक आहे. जर आपल्याला डायरेक्ट एखादी संख्या दिली तर त्याचं काय विचारतात, आपल्याला वर्गमूळ विचारतात. म्हणजे ही संख्या आपल्याला काढायची असते रिटर्न येऊन. तर बघा, अशा ठिकाणी काय होते की आपल्याला मग त्या संख्या बघायला लागतात की कोणत्या संख्येचा वर्ग संख्या आहे म्हणून. ठीक आहे. तर यामध्ये आपला भरपूर वेळ चालला जातो. तर यासाठी आपल्याला काय करायचं, एक ट्रिक वापरायची आहे. ठीक आहे. डायरेक्ट आपल्याला जेणेकरून आपल्याला त्या वर्ग संख्येचं वर्गमूळ काढता येईल. तर बघा बरं, काय करायचंय मला सांगा. इकडे बघा, आपण काय केलं, 1 वेळ 10 पर्यंतचे वर्ग समजून घ्या. ठीक आहे. तर 1चा वर्ग काय येतो बघा 0 1. ठीक आहे. मला सांगा, आता यांच्या आपल्याला एकक स्थानी संख्या बघायची आहे. फक्त ऑब्झर्व करा आता काय काय येतं. ठीक आहे. 1चा वर्ग आहे बघा 1, एकक स्थानी येणारी संख्या आहे 1. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 2चा वर्ग 4, 4 एकक स्थानी येणारी संख्या आहे 4. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 3चा वर्ग आहे 9, एकक स्थानी संख्या येते बघा 9. ठीक आहे. त्याच्यानंतर 16 एकक स्थानी बघा काय आहे 6. त्याच्यानंतर आहे 5चा 25, एकक स्थानी येत आहे 5. त्यानंतर बघा 6चा 36, एकक स्थानी येत आहे 6. ठीक आहे. हे संख्या एक वेळ पुन्हा बघून घ्या, लक्ष द्या इकडे. काय 7चा वर्ग 49, एकक स्थानी येत आहे 9. पुन्हा 8चा वर्ग 64, एकक स्थानी संख्या येत आहे 4. त्यानंतर बघा 9चा वर्ग आहे 81, पुन्हा एकक स्थानी येत आहे 1. आणि 10चा वर्ग 100, एकक स्थानी येत आहे 0. बघा बरं, इकडे आपल्याला काही संख्या सारख्या दिसत आहे. ठीक आहे. म्हणजे बघा 1चा वर्ग एकक स्थानी येणारी संख्या आणि 9च्या वर्गाच्या एकक स्थानी येणारी संख्या काय बघा सारखी आहे. म्हणजे इथं आपल्याला एक जोडी तयार होताना दिसत आहे. काय आहे, एक कोणत्या कोणत्या संख्येच्या एकक स्थानी येत आहे बघा 9च्या आणि 1च्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय आहे 4 आहे 4 बघा बरं कुठं कुठं दिसते 2चा आणि पुन्हा इकडे दिसत आहे बघा 8चा वर्ग. ठीक आहे. ही एक जोडी भेटली आपल्याला बघा, 2चा आणि 8चा वर्ग एकक स्थानी कोणती संख्या येते 4 येत आहे. त्याच्यानंतर बघा अजून काय आहे इथं 9 आहे 9 कुणाकुणाच्या येत आहे बघा बरं, कितीचा आहे 3चा वर्ग. आणि त्यानंतर बघा अजून आहे 7चा वर्ग. कितीचा आहे 3चा आणि 7चा. त्यानंतर अजून 6 इथं आहे बघा. 6 कशाचा येत आहे, एक तर 4चा वर्ग आहे आणि 6चा वर्ग आहे. बघा काय होत आहे, आता कुठलाही वर्ग जर घेतला आपण, कुठल्याही संख्येचा वर्ग घेतला तर या जी संख्या आलेल्या आहे ना एवढ्या, या संख्येच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलीच संख्या त्याच्या एकक स्थानी पाहायला भेटणार नाही. तर बघा आता ट्रिक समजून घ्या. आपल्याला काय करायचंय, एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. काय बघा, जर काय एकक स्थानी एक येत असेल तर ती कोणती वर्ग संख्या असू शकते की एक असू शकते किंवा 9 असू शकते. म्हणजे बघा, एक जर एकक स्थानी येत असेल अंक तर कशाचा काय असू शकते बघा, त्याच्या एकक स्थानीची संख्या एक तर 1 असू शकते किंवा 9 असू शकते. त्यानंतर बघा अशाच किती जोड्या, आपल्याला 5 जोड्या लक्षात ठेवायच्या आहे. 4 जर येत असला तर काय 2 किंवा 8. त्यानंतर बघा 9 येत असला तर 3 किंवा 7चा. त्यानंतर बघा 6 येत असला तर 4 किंवा 6. 5 येत असला तर 5च येते. 5च्या बघा काय 5चा वर्ग 25, एकक स्थानी 5च येणार आहे. त्याच्यानंतर बघा काय आहे 10 शून्य येत असला तर 0च्या एकक स्थानी 0च येणार आहे. आता बघा हे एकक स्थान संख्या सर करायचं काय याचं नेमकं. ठीक आहे. तर बघा आता समजून घ्या नेमकं. आता ह्या ज्या गोष्टी आपण समजून घेतल्या याचं करायचं काय समोर. बघा इकडे आता काय आहे, आपल्याला सपोज एक दिलेला आहे अंक किती आहे बघा, हे आहे तुमचं स्क्वेअर रूटचं साइन. ठीक आहे. म्हणजे वर्गमुळाचं साइन आहे आणि वर्गमूळ काढायचं. बघा याचं काय संख्या 21 16. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, काय करायचंय वर्गमूळ काढायचंय म्हणून काय करायच्या, एकक स्थानच्या 2 संख्या सोडून द्यायच्या. ठीक आहे. एकक आणि दशक स्थान या 2 संख्या सोडून द्यायच्या आणि त्याच्यानंतर जी संख्या उरणार आहे. ठीक आहे. बघा इथं कोणती संख्या उरली, आता 21 संख्या उरली. ठीक आहे. आता या 21च्या जवळ असणारी वर्ग संख्या बघायची आपल्याला. मोठी पाहिजे नाही, फक्त लहान पाहिजे. लहानात लहान याच्या जवळची संख्या. मला बघा आता मला सांगा बरं, आता याच्या जवळची वर्ग संख्या कोणती येणार आहे, काय आहे 21. ठीक आहे. 5चा वर्ग किती आहे, 5चा वर्ग आहे 25. ठीक आहे. 25 जवळ आहे. ठीक. परंतु काय होत आहे, आपल्या 21 पेक्षा मोठी, आपल्याला 21 पेक्षा मोठी पाहिजे नाही. त्याच्यानंतर बघा 4चा वर्ग घेऊ शकतो आपण 5च्या पहिले. 4चा वर्ग किती आहे 16 आहे. ठीक आहे. 16 जमते आपल्याला 21च्या आधी. ठीक आहे. आता बघा काय घ्यायचं, बघा काय आहे 16 आहे चालते. मग काय घेणार आहे आपण 4. काय आहे म्हणजे 4चा वर्ग आला किती 16. आता बघा काय एकक स्थानी कोणती संख्या आहे 6 आहे 6. ठीक आहे. आता 6च्या गटात कोणती कोणती संख्या येते बघा इकडं, काय आहे 6ची जोडी
4 किंवा 6. आता बघा काय आहे, इथं दोन पॉसिबिलिटी आहेत आपल्याकडे. काय आहे बघा, 4 आपल्याला भेटली, एकक स्थानची संख्या भेटली दशक स्थानची. त्याच्यानंतर आता एकक स्थानी दोन संख्या होऊ शकतात. बघा हा 21 16 वर्ग कशा कशाचा असू शकतो, इथे दोन पॉसिबिलिटी आहे बघा. 6 आला आपला, किती आहे 4 किंवा 6. म्हणजे एक तर हा 44 असेल किंवा बघा 46 असेल. ठीक आहे, म्हणजे एक तर हा वर्ग 44चा असेल किंवा 46चा असेल. आता हा कसा चेक करायचा बघा. ठीक आहे, आता घ्यायचं बघा मधातली संख्या घ्यायची. ठीक आहे, आपण काय म्हटलं होतं, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग आपल्याला शॉर्ट मध्ये काढता येतो. ठीक आहे, आता काय करू बघा, 44 आहे 46 आहे, आपण काढू 45चा वर्ग. काय करू, 45चा वर्ग काढू. ठीक आहे, सांगा आता 45चा वर्ग कसा काढणार तुम्ही. 5चा वर्ग डायरेक्ट लिहून घ्या, 25. त्यानंतर 4च्या समोरची संख्या 5, 5 चूक 20. आता ही संख्या बघा कम्पेअर करा या दोन्ही सोबत. काय आहे, 20 25 ही संख्या 21 16 पेक्षा लहान आहे का मोठी आहे, तर बघा किती आहे, लहान आहे. म्हणजे आपला जो वर्ग असणार आहे बघा कुठे येत आहे आपला, काय बघा 21 16 हे कुठे येत आहे, 45च्या पहिले येत आहे की नंतर येत आहे. बघा काय येत आहे, 21 16 नंतर येत आहे. म्हणजे आपला काय असणार आहे, समोरची संख्या आहे या संख्येचं काय असणार आहे बघा, वर्गमूळ असणार आहे. ठीक आहे, समजून घ्या एकदा पुन्हा. काय करायचं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे थोडं. 21 16 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. पहिल्या दोन संख्या सोडून द्यायच्या. बघा डावीकडून दोन संख्या सोडून जी संख्या उरली ती संख्या कोणत्या वर्गानंतर आहे, कोणत्या संख्येच्या वर्गानंतर आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग आपण काय केलं बघा, 16 सोडून दिला आपण, त्याच्यानंतरचा आकडा घेतला किती, 21. 21 बघितला आपण कोणत्या संख्येच्या जवळ आहे, म्हणजे कोणत्या वर्गसंख्येच्या जवळ आहे. 25 एक वर्गसंख्या आहे 5ची, तर नाही जमत आपल्याला कारण मोठी आहे. त्यानंतर बघा काय म्हटलं आपण, 4चा वर्ग घेतला 16, 16च्या जवळ आहे 21, चालते लहान आहे म्हणून आपण घेतला 4. ठीक आहे, 4 घेतला, परंतु 4 हे एकक स्थानी कोणाकोणाच्या येते बघा. सॉरी सर, कट करा तेवढं, कट करून टाका बरं. बघा काय घेतलाय आपण, 4 घेतला आहे, किती भेटला आपल्याला 16. 16चा वर्गमूळ किती, 4 घेतलं, 4 या संख्येचा वर्ग घेतला होता आपण 16 जवळ. आता काय करायचं होतं आपल्याला बघा, अजून बघायची आपल्याला एकक स्थानी कोणती संख्या आहे, 6. हा म्हणजे 6 कोणत्या वर्गाच्या एकक स्थानी येऊ शकते बघा. काय आहे इथं आहे 6, एक तर 4चा वर्ग असू शकते किंवा 6चा वर्ग असू शकते. म्हणून आपण काय केलं, एक घेतलं 44 आणि दुसरं घेतलं 46. आता हे आपल्याला ठरवायला काय करायचं होता, याच्या मधातला वर्ग, मधातली वर्ग संख्या घ्यायची. काय आहे 45 आणि 45चा वर्ग या संख्येसोबत कम्पेअर करायचा आपल्याला. जर बघा हा 45चा वर्ग जर यापेक्षा लहान असला, ठीक आहे, म्हणजे यापेक्षा लहान असेल तर काय आपली वर्गमूळ मोठी संख्या असणार आहे. आणि या संख्येपेक्षा जर मोठा आपला 45चा वर्ग निघाला मधातल्या संख्येचा, तर आपलं उत्तर असतं 44. ठीक आहे, सध्या आपला आन्सर काय निघलेला आहे बघा, 46. म्हणजे काय आहे, 21 16 या संख्येचं वर्गमूळ किती असणार आहे बघा, 46. ठीक आहे, पुन्हा एकदा समोरच्या एक्झाम्पल मध्ये पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, चला बघा. त्यानंतर कोणती संख्या आहे आपल्याकडे बघा, काय काढायचं आहे आपल्याला, 39 69 या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे. बघा आपण सुरुवातीला काय म्हटलं आहे, वर्गमूळ काढतो म्हणून काय करायचं आहे, शेवटच्या डावीकडून दोन संख्या सोडून द्यायच्या. ठीक आहे, म्हणजे काय सोडून दिलं आपण, 69 सोडून दिलं. बघा त्यानंतर जी संख्या उरणार आहे, ठीक आहे, तर या संख्येच्या आपल्याला जवळ कोणती वर्ग संख्या आहे बघायचं आहे. ठीक आहे, बघा आता काय 6चा वर्ग आहे 36, जवळ वाटते 7चा वर्ग आहे 49. ठीक आहे, काय आहे 49 आहे, 7चा वर्ग, त्याच्यानंतर 6चा वर्ग आहे बघा किती आहे 36. आता मला सांगा बरं, 39 पेक्षा आपल्याला मोठं जमते का, म्हणून 49 नाही घेऊ शकत आपण, पण काय घेऊ शकतो बघा, 36 आहे कशाचा वर्ग, 6चा वर्ग, म्हणून बघा एक भेटला आपल्याला 6. ठीक आहे, आता बघायचं आहे आपल्याला एकक स्थानी कोणता अंक आहे, एकक स्थानी आहे 9. आता बघा बरं 9 कोणाकोणाचा वर्ग येऊ शकतो बघा, काय आहे 9. 9 ही संख्या कोणाकोणाचा वर्ग असू शकतो, 3चा किंवा 7चा. ठीक आहे, आता बघा एक तर काय येऊ शकते 63 किंवा दुसरा येऊ शकते बघा 67. ठीक आहे, आता या दोन पैकी कन्फर्म करायसाठी आपण काय केलंय बघा, याच्या मधातली संख्या घेणार आहे. बघा काय आहे मधातली संख्या, आपण घेतली 65. आता हे 65च का घेतली याचं कारण तुम्हाला सांगितलं की जर एकक स्थानी 5 आहे तर याचा वर्ग काढायला आपल्याला सोपा जातो. बघा सांगा आता 65चा वर्ग सांगा, काय 5चा वर्ग डायरेक्ट 25, 6च्या समोर काय आहे 7, 6 7 42. बघा 65चा वर्ग किती भेटला आपल्याला 42 25. आता बघा याला कम्पेअर करायचं आपल्या प्रश्नासोबत. ठीक आहे, काय आहे 39 69 पेक्षा 42 25 कसा आहे, मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे काय असणार आहे बघा, ही वर्ग संख्या काय असणार आहे आपल्याकडे, लहान संख्या असणार आहे. ठीक आहे, आता 67 लहान आहे की 63 लहान आहे, ठीक आहे ना, काय विषयात नाही, 63 लहान आहे सर. मग याचं उत्तर काय असणार आहे बघा आपलं
63 असणार आहे. जर ही संख्या काय झालं असतं, यापेक्षा जर लहान आली असती, म्हणजे वर्ग संख्या जर मोठी भेटली असती तर आपल्याला मोठी संख्या घ्यायची, जर काय असलं लहान असली तर लहान संख्या घ्यायची. म्हणजे आता इथं उत्तर काय असणार आहे आपलं 63 असणार आहे. ठीक आहे. अजून पुन्हा एक थोडंसं म्हणजे ट्रिक वाईज असं बी लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. आता बघा काय आहे, 39 ही संख्या कोणाच्या जास्त जवळ आहे. ठीक आहे. बघा 7च्या वर्गाच्या जवळ आहे की 6च्या वर्गाच्या जवळ आहे, असं बी ध्यानात ठेवू शकता. बघा काय 6च्या म्हणजे 36च्या जास्त जवळ वाटते का 49च्या जास्त जवळ वाटते, तर 36च्या जवळ वाटते. ही लहान संख्या आहे म्हणून इकडची लहान संख्या घ्यायची 63. ठीक आहे. या पद्धतीने बी तुम्ही ध्यानात ठेवू शकता. किंवा बेस्ट वे आहे की आपण कम्पेअर करून मधातल्या संख्येचा वर्ग घेऊन कम्पेअर करून आपलं उत्तर इथं चुकण्याचे चान्सेस कमी आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने काढू शकता. 2-3 उदाहरणं पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करू कशा पद्धतीने आपल्याला काढता येतील. चला त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे आपल्याकडे. काय आहे बघा, 21,609 याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. ठीक आहे. बघा काय आहे, काय म्हटलंय आपण सुरुवातीला काय करायचं आहे, शेवटचे 2 अंक सोडून द्यायचे, डावीकडून 2 अंक सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतरची संख्या बघायची. बघा आता संख्या किती उरली आपल्याकडे 216. ठीक आहे. आता 216चं काय करायचं आहे आपल्याला, याच्या जवळची आपल्याला वर्गसंख्या बघायची आहे. ठीक आहे ना. बघा आता 216च्या जवळची वर्गसंख्या एक आहे बघा 225. कितीचा वर्ग आहे, 15चा वर्ग आहे 225. त्यानंतर बघा दुसऱ्या 225 मला सांगा जमल का रे, किती आहे 216. 216 पेक्षा लहान आहे काही संख्या, नाही आहे, जवळ आहे. ठीक आहे. जवळ आहे परंतु काय लहान आहे का, नाही आहे, मोठी आहे, त्याच्यामुळे ही आपल्याला जमणार नाही. त्यानंतर बघा आता 15चा नाही जमत म्हणजे 16चा जमणार आहे का, नाही जमणार, आपल्याला मागे जायला लागेल. बघा 15च्या आधी कोणती संख्या येणार आहे 14. ठीक आहे. आता 14चा वर्ग बघा किती आहे, किती आहे बघा, किती 196. ठीक आहे. 196 तुमचा 14चा वर्ग. आता ही 196 ही संख्येच्या पेक्षा लहान आहे ना, आहे म्हणजे चालणार आहे आपल्याला. ठीक आहे. मग आपल्याला संख्या कोणती भेटली बघा 14. ठीक आहे. 14 इथं आणि 14 अजून एक म्हणजे 2 येणार आहेत ना, 2 येणार आहेत बघा. त्याच्यानंतर आता शेवटी काय आहे 9 आहे. आता 9 कोणाकोणाचा वर्ग घेऊ शकतो बघा, एक तर 3 आहे किंवा दुसरा आहे 7. बघा 143 किंवा 147. आता 2 आहेत, या 2 पैकी आता कोणतं ठरवायचं, काय म्हटलं आपला बेस्ट वे काय आहे बघा, काय आता घ्या तुम्ही 145चा वर्ग घेऊन कम्पेअर करा. किंवा अजून तुम्हाला सोपं काय सांगितलं होतं की बघा ही 216 ही संख्या जास्त जवळ कोणाच्या आहे, कोणाच्या आहे 225च्या किंवा 196च्या. ठीक आहे. बघा 216 ही संख्या कोणाच्या जवळ दिसते आपल्याला 225च्या म्हणजे मोठ्या संख्येच्या. तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे बघा 147. आता बघूया येते का, तर काय करायचं आता घ्यायचा 145चा वर्ग. चला सांगा काय आहे, एकक स्थानी 5 आहे म्हणून डायरेक्ट काय घ्यायचं 5चा वर्ग 25. बाजूला कोणती संख्या आहे 14. आता काय कराल 14 आणि त्याच्या समोरची संख्या घेऊन यांचा कराल गुणाकार. ठीक आहे. आता काय कराल बघा, याच्या समोरची संख्या आहे 15. 15ने याला गुणा. ठीक आहे. तर घ्या 15 1 15, 15 चूक 60, 60चा 0, हातच्याले तुमचे 6. त्याच्यानंतर 15 1 15, 15 आणि 6 21. बघा बरं काय आली संख्या आपली 21,025. 21,025. आता मला सांगा 21,025 पेक्षा ही संख्या लहान आहे की मोठी आहे बघा 21,609. 21,025 काय आहे, मोठी आहे नाही संख्या याच्यापेक्षा, मग इथली आपली कोणती मोठी संख्या येणार आहे की ते 147. बघा हे उत्तर काय केलं होतं आपण आधीच इथं कम्पेअर करून निघलं होतं, परंतु काय कन्फर्मेशनसाठी आपण मधातल्या संख्येचा वर्ग घेतला आणि दोन्ही सोबत काय केला कम्पेअर केला. तर अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही संख्येचं वर्गमूळ काढता येणार आहे. आता काय करायचं आहे बघा, तुमच्यासाठी आता एक प्रश्न आहे. ठीक आहे. एक प्रश्न आहे, याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. कुठं नाही समजलं तर काय करा कमेंटमध्ये विचारा. परंतु आता तुम्हाला सध्या काय करायचं आहे, एक संख्या आहे, या संख्येचं तुम्हाला वर्गमूळ कमेंट करायचं आहे. बघा काय आहे संख्या 27,889. 27,889 ही संख्या कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे हे आपल्याला उत्तर याचं कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.